प्रश्न पहिला, पुराणांची एकूण संख्या किती? ऑप्शन्स आहेत ए 18, बी 20, सी 12, डी 16. उत्तर आहे 18. प्रश्न क्रमांक 2, तहकीक ए हिंद हे पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन्स आहेत ए मेगास्थेनिस, बी हिरोडोट्स, सी अमीर खुसरो आणि डी अल्बेरुनी. उत्तर आहे डी अल्बेरुनी यांनी लिहिले. प्रश्न क्रमांक 3, इत्सिंग या चीनी प्रवाशाने भारताला कोणत्या काळी भेट दिली? ऑप्शन्स आहेत ए हर्षाच्या कारकिर्दीत, बी चंद्रगुप्त टूच्या कारकिर्दीत, सी इसवी सन 7वे शतक आणि डी इसवी सन 8वे शतक. उत्तर आहे ए हर्षाच्या कारकिर्दीत. प्रश्न 4, हरीश सेन कोणाचे राजकवी होते? ऑप्शन्स आहेत ए अशोक, बी समुद्रगुप्त, सी चंद्रगुप्त आणि डी हर्षवर्धन. उत्तर आहे बी समुद्रगुप्त यांचे राजकवी होते. प्रश्न क्रमांक 5, प्राचीन काळातील भारतीय संस्कृतीत व वसाहतीत संबंधित साक्ष देणारे अंगकोर वट मंदिर कुठे आहे? ए कंबोडिया, बी जावा, सी इंडोनेशिया आणि डी नेपाळ. उत्तर आहे कंबोडिया या ठिकाणी आहेत. प्रश्न क्रमांक 6, संगम हे साहित्य वाङ्मय दक्षिण भारतातील कोणत्या कारकिर्दीविषयी आपल्याला उपयुक्त माहिती देते? ऑप्शन्स आहेत ए चोड, बी पांड्य, सी चेर आणि डी वरील सर्व. उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 7, पुढीलपैकी कोणते विधान हडप्पावर प्रकाश टाकतात? ऑप्शन्स आहेत ए खडकावर कोरलेले शिलालेख, बी पुराणवस्तू संशोधन उत्खनन, सी लालसर मातीच्या शिक्क्यांवरील लिखाण आणि डी वरील सर्व. उत्तर आहे बी पुराणवस्तू संशोधन व उत्खनन. प्रश्न क्रमांक 8, खडकांवरील सर्वात प्राचीन कोरलेली अक्षरे कोणत्या भाषेत होती? ऑप्शन्स आहेत ए प्राकृत, बी पाली, सी संस्कृत आणि डी मागधी. उत्तर आहे ए प्राकृत भाषेत होती. प्रश्न क्रमांक 9, सिंधू खोरे संस्कृती ही सुमारे किती वर्षे पुरातन आहेत? ऑप्शन्स आहेत ए 10,000 वर्ष, बी 7,000 वर्ष, सी 5,000 वर्ष आणि डी 3,000 वर्ष. उत्तर आहेत सी 5,000 वर्ष. प्रश्न क्रमांक 10, मोहनजोदाडोमधील सर्वात मोठी इमारत कोणती? ऑप्शन्स आहेत ए सभागृह, बी भव्य स्नानगृह, सी आयताकृती इमारत आणि डी भव्य धानाचे कोठार. उत्तर आहे डी भव्य धानाचे कोठार. धन्यवाद.